जय जोहार मित्रांनो, मी संजय भुयाळ, पालघर वेऊर या ठिकाणी राहतो। आज दरवर्षीप्रमाणे आज 13 जून रोजी सुद्धा माझ्या शेतामध्ये दरवर्षीप्रमाणे SRTची भात लागवण, SRT पद्धतीची भात लागवण चालू केलेली आहे। पाऊस आज 13 तारखेपर्यंत पाऊस पडलेला नाही, पण तरीसुद्धा आपण भात लागवड करतो। तुम्ही बघत असाल पूर्ण जमीन ही सुकी आहे या ठिकाणी, आणि या साचेच्या माध्यमातून आपण जमिनीला होल करीत आहोत आणि त्याच्यामध्ये भात आणि सुफळा खताचे दाणे आपण या ठिकाणी टाकत आहोत। जरी पाऊस उशिरा झाला तरी काही फरक पडत नाही, पावसाची वाट बघायची गरज नाही। पावसाच्या अगोदर आपण हे SRTच्या माध्यमातून भात लागवड करू शकता। गेली कित्येक वर्ष झाले आम्ही याच पद्धतीने भात लागवड करतो। या पद्धतीने जर भात लागवड केली तर ज्यावेळेस सगळ्या ठिकाणी आवणी जी चालू असते, रोपणी, त्या टायमाला मजुराची खूप कमतरता असते आणि पाऊस भरपूर चालू असतो। पाऊस भरपूर चालू असताना जी रोपणी करावी लागते, तर त्या वर एक चांगला उपाय म्हणून SRT सिस्टम आहे। गेली कित्येक वर्ष आम्ही ते करतो। आता तुम्ही बघत असाल या पद्धतीने साच्याने अगदी जमीन सुकी असूनसुद्धा या पद्धतीने इथे चांगले खड्डे होत आहेत आणि याच्यामध्ये भाताचे दाणे टाकून आपण तो बुंजणार आहोत। आता ते भाताचे दाणे कसे टाकायचे मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो। आता हे बघा, यामध्ये 2 वेळा खत करावं लागतं। तर यावर्षी मी खत आणि भात असे दोघांचं मिक्स केलेलं आहे, म्हणजे जास्त वेळ लागणार नाही आणि एकाच वेळेस सगळं काम पूर्ण होतं। तर या पद्धतीने मी तुम्हाला टाकून दाखवतो। या ठिकाणी ही बाजू मी पेरलेली आहे। आता या ठिकाणी हे 3-4 दाणे जे आहेत ते या होलमध्ये या पद्धतीने आपण टाकणार आहोत। या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे हे त्या खड्डे मारलेले आहेत, त्याच्यामध्ये भात टाकलेला आहे। आता हे आपण या पद्धतीने असं ते बुंजून घ्यायचं। हे बुंजून घेतल्यानंतर हे खड्डे पूर्ण बुंजले जातात। आता भात पेरल्यानंतर कितीही पक्षी येऊ दे, त्या पक्ष्यांना हे भात जे आहे ते खाता येत नाही, कारण ते आतमध्ये असतं आणि त्याची पूर्ण जी आहे उगवण क्षमता ही 100% होते। तसंच तुम्ही म्हणाल की मग बाकीची जागा ही मोकळी राहते, काही हरकत नाही। हे जे भात पेरलेलं आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी जास्त भात होतो। जर कुठे जागा शिल्लक राहिली तर आपल्याला तिकडचाच भात काढून ज्यावेळेस ते उगवतं त्यावेळेस काढून ती बाजूची जागा भरता येते आणि पूर्ण जागा ही भरली जाते। या पद्धतीनुसार बऱ्यापैकी मजुरांचा खर्च वाचतो आणि पावसा अगोदर पेरणी झाल्यानंतर पावसामध्ये कोणतंही काम राहत नाही, फक्त 2 वेळेस त्याला खत टाकायचं असतं। आता एकदा तर आपण खतामध्ये टाकलेलं आहे, परत आपण सेकंड टर्म जो आहे तो आपण पुन्हा आपल्या युरिया ब्रिगेड बनवून त्या जर मिळाल्या तर त्या टाकू शकतो, या अन्यथा असा खड्डा करून तो टाकू शकतो। आणि खड्डा करून टाकल्याने त्या जमिनीला पूर्ण खत जे आहे ते पूर्ण लागतं, ते वाहून जात नाही। त्याच्यामुळे खतही कमी लागतं, मजूरही कमी लागतो आणि वेळही खूप कमी लागतो। त्यामुळे ही जी पद्धत आहे ती खूप चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी राबवतो।
माझी आई आहे या ठिकाणी. दरवर्षी तिला पायाला खूप त्रास आहे, तरी पण ती या टायमात ती काम करू शकते. पण ती ज्यावेळेस रोपणी असते, म्हणजे पाऊस असतो, भरपूर चिखल केला जातो, त्यावेळेस ती त्या ठिकाणी काम करू शकत नाही. म्हणजे यावेळेस ती पूर्ण तिला जो शेती करण्याचा जो आनंद आहे तो या उन्हाळ्यात तो पूर्ण होतो. आणि तीही मन मोकळ्यापणाने आणि कमी याच्यामध्ये राहू शकते. चालेल का? तर ही माझी आई आहे. दरवर्षी ती पण शेतामध्ये पूर्ण वेळ देते उन्हाळा असल्यामुळे. आणि अजून पावसाचा काय अजून पाऊस पडलेला नाही, परंतु त्याच्या अगोदर आम्ही पेरणी करत आहोत. मी एवढ्या 8-10 वर्ष झालं मी अशाच पद्धतीने आम्ही करतो. माझ्या आईला विचारतो की ह्याचा फायदा कसा होतो आणि उत्पन्न कसं होतं आणि काय फरक पडतो. काय ग? काय फरक पडतो असं हां. काय नाही, तसं होतं आपल्याला. जेवढं व्हायचं तेवढं होतो. भातमध्ये जेवढं व्हायचं तेवढं होऊन जातो. पण याच्याने मेहनत कमी आहे की मेहनत कमी आहे आणि मजूरकर पण कमी आहे, मजुरी पण कमी आहे आणि त्रास नाही होत. एवढा जास्त त्रास नाही होत. थोडासा कचरा विचरा झालं तर मग आपल्याला एवढं काढायला लागते आणि जागा जास्त रिकामी असला तिथे थोडंसं लावायला लागतं. बस, नाहीतर मग आपल्याला काय नाही करायला लागेल. रडे खणून आणि खत टाकले तर ते चांगलं असते, पण पाऊस वीज पडला तर नाही टाकले तरी चालते. मग तुला काय वाटतं, लोकांनी या पद्धतीने शेती केली पाहिजे का नाही? हो, केल्या पाहिजे. हां, हो, केल्या पाहिजे. त्यांचा पण फायदा होईल ना. फायदा होईल ना, मजूरकरांचा फायदा होईल. पैसे बिसे जास्त जाणार नाही, खत बिसले जास्त जाणार नाही. असं किती वेळा खत टाकतात त्याला? याला आम्ही 2च वेळेला खत टाकतो. आता टाकलंय जरासं आणि मग खरडा करून टाकतो. आणि जिकडे कमी असलं तर तिकडे टाकायचं ना, नाही टाकायचं तर काय नाही. 2च वेळेला खत आहे. म्हणजे खत वाहून जात नाही, नाही जात. म्हणजे कमी खत लागतं, हां, 2च वेळेला लागते खत. उत्पन्न पण चांगलं येते. चांगला आहे ते. ठीक आहे. तर मित्रांनो, ही माझी आई आहे. हे आमचे दरवर्षी येणारे रमेश भाऊ आणि इकडे दशरथ आणि बाल्या सुतार आमचे नेहमीचे मेंबर आहेत. त्यांना दरवर्षी तर माहिती आहे, तर ते पण दरवर्षी असतात आमच्याकडे या पद्धतीची शेती करायला. अशा पद्धतीची खूप चांगली सोपी पद्धत आहे. SRTच्या माध्यमातून शेती करणं खूप शेतकऱ्यांना खरं तर सोयीस्कर आहे. मजुराची वाढती महागाई, खताची वाढती किंमत आणि वेळेवर मजूर न भेटणे याच्यावरती अतिशय चांगल्या प्रकारे मात करून या पद्धतीने आपण जर शेती केली तर निश्चितच आपल्या परिस्थितीवर पण मात होऊ शकते. 2 पैसे आपले वाचू शकतात आणि लवकर काम होते. म्हणजे पावसाळ्यात जे तुम्ही ह्यावेळेस आवणीच्या वेळेस ज्यावेळेस शेतात यावं लागते, ते यायची गरज नाही. फक्त एकदा टाकले, अजून एकदा फक्त खत टाकायचं आहे, त्याच्यानंतर काही परिणाम होत नाही. बरं, हे केल्यानंतर बहुतेक लोकांची अशी विचारणा होती की हे केल्यानंतर जर कचरा झाला तर त्याला नियोजन कसं आहे. तर कचऱ्याचं नियोजन असं आहे की आता आम्ही हे भात पेरलेलं आहे. पहिला पाऊस ज्यावेळेस पडेल त्याच्या दुसऱ्या दिवशीच एक गोल नावाचं औषध येतं आणि कचरा जर झालाच शेतात तर एक कचरा मारायचं औषध, असे दोन्ही जर औषधं एकदम त्याच्यावरती फवारणी केली तर कोणत्याही प्रकारचा कचरा होत नाही. अजिबात कचरा होत नाही. कारण जे बियाणं आहे हे बियाणं पाऊस पडल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर वरती उगवायला येतं. आणि त्याच्या अगोदर जर कचरा किंवा गवत जर उगवलं तर ते कचऱ्याच्या औषधाने ते मरून जातं आणि 3 ते 4 दिवसाने जो भात उगवतो तो फक्त भातच उगवतो आणि त्याच्यावर काही कचरा राहत नाही. मी तुम्हाला त्याच्यानंतरचा, आज हा माझा इकडचा व्हिडिओ आहे शेतातला, भात पेरल्यानंतर उगवल्यानंतरचा पुन्हा एकदा एक व्हिडिओ काढीन आणि तो कशा पद्धतीचा कचरा आहे, काय आहे, हेही तुम्हाला दाखवीन, जेणेकरून तुम्हाला ते कळेल कशा पद्धतीने झालेलं आहे.
आणि माझी विनंती आहे आपल्या सर्वांनी पण या पद्धतीची शेती करायला पाहिजे. अतिशय सोपी पद्धत आहे. मजूर जास्त लागत नाही आणि उत्पन्नही त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे माझ्या आपल्या सर्व पालघरच्या आदिवासी बांधवांना की या पद्धतीची शेती करा आणि परिस्थितीवर मात करा. धन्यवाद. जय जोहार.